तर मंडळी बघताय तुम्ही आपल्या हरताळकीची पूजा आपले काका करतायत, बर्जी काका. सगळं सामान अगदी काढून घेत आहेत, म्हणजे सगळी तयारी. हे आपलं राधाकृष्णाचं मंदिरातल्या जेव्हा जीर्णोद्धार झाला त्याच मंदिरात यंदा मोठी म्हणजे हरताळकीची पूजा करतायत. ते सगळं सामान म्हणजे सगळं सेटअप करतात. त्याच्यानंतर सगळ्या मुली काकी वगैरे सगळ्या अशा बसून मग त्यांची पूजा करणार. आतमध्ये बघा 2 मूर्ती आहेत, त्यांना पूजतात, म्हणजे ते हरताळकीची देवी असं मानलं जातं. तर पुढे व्हिडिओ आहे ना कंटिन्यू बघत राहा मंडळी. तर मंडळी बघताय तुम्ही पूजेला सुरुवात झाली आणि आता मंत्र म्हणजे बोलून ते वाहत आहेत. म्हणजे ते बोलतात ना आपण कसं स्वाहा करतो तशी त्या पूजा चालू झाली आहे असं. आणि रात्री आहे ना मंडळी टिपऱ्यांचे खेळ आहेत, टिपऱ्यांचे. तर बघायला या, खरंच व्हिडिओ म्हणजे बघत राहा. त्या व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू तुम्हाला दिसणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. हे बघा सगळी म्हणजे बसलेत, काकी आहे इथे, प्रज्ञा आहे, खुशी आहे, म्हणजे ज्यांचे उपवास असतात ना त्या या सगळीजणी असतात इथे बसतात. म्हणजे हरताळकीच्या दिवशी सकाळपासून जो उपवास धरतात तो आपल्या बाप्पाची पूजा होईपर्यंत, आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवेपर्यंत तो उपवास सोडायचा नसतो. त्यासाठी हरताळकीची देवीची पूजा केली जाते. तर आता पूजेला सुरुवात झाली आहे. सगळे हात जोडून बसलेत, काका मंत्र बोलतायत. श्रीमद्गुरु महापुरुष विष्णुरत्न प्रवर्धमानस्य अद्य ब्रह्मणोपित्य प्रार्थे विष्णुपदे श्री श्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे कलि प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपदण्डकारण्ये देशे गोदावर्या. तर मंडळी ह्याच्यात कसं असतं ना, काका जसं सांगतील तसं त्यांना करावं लागतं. म्हणजे जे बोलतील फुलं वाहा, पाणी वाहा, ते सगळं स्वाहा करायला तिथे लागतं. म्हणजे अर्पण, एक प्रकारचं अर्पण करतो आपण. ते जे फूल आहे ते देवाच्या चरणी गेल्यावर ते पावन होतं. अशी पूजा चालली आहे आणि पुढे अशीच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला रात्री आहे ना टिपऱ्यांचे खेळ बघायला मिळतील. नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ओढ कोकणाची, आणि मी अनिकेत तांबरे. तर मंडळी शुभ रात्र. खरं तर बोलायला गेलं तर वाजले आत्ता 8:30 आणि आमच्याकडे डेकोरेशनचं तयारी चालू आहे. तुम्ही मागची व्हिडिओ बघितलीत, मी सकाळीच गावावरनं आलो, म्हणजे रात्रीच पोचलोय 2:30 वाजता. तर देवरुखला गेलो होतो, देवरुखवरनं आलो सकाळी 9 वाजता घरी आलो मी. आणि नंतर मग थोडा इकडचं तिकडचं सामान हे ते सगळं चालू होतं आमचं, त्यामुळे गडबडीमुळे मोबाईल चार्जिंग झाला नाही. तर आणि आता मोबाईल चार्जिंग केलाय. तर म्हटलं आता आमच्याकडे डेकोरेशनची तयारी चालू आहे. आणि आज सकाळीच माझ्या बहिणीने वाटतं हरताळकीची जी पूजा करतात ना त्याची छोटीशी क्लिप व्हिडिओ काढलेली आहे. तर ती पण तुमच्यासोबत मी सादर करीन ह्या व्हिडिओच्या आधीच.
तर ही व्हिडिओ रात्रीची आहे, म्हणजे आपली हरताळकीची पूजा झाली ना त्याच्या पुढची व्हिडिओ आहे. पण या व्हिडिओमध्ये हरताळकीच्या दिवशी आमच्याकडे फुगड्या खेळायला बाहेर गावातनं म्हणजे आमच्याच आजूबाजूच्या गावातनं महिला येणार आहेत फुगड्या खेळायला. तर त्यांचे फुगड्या त्या कशा खेळतात, आपल्या कोकणातील पद्धत आहे ती पद्धत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आमच्याकडे जी गडबड चालू आहे ना सगळी, तर ती सुद्धा दाखवतो, कोण कोण आहेत, कोण कोण मंडळी आहेत. आणि खालच्या घरात सुद्धा देखील पदकाकांकडे आणि पवायांकडे गणपतीची तयारी चालू आहे, मकर सजवण्याची वगैरे. तर चला तुम्हाला सगळ्यांची भेट घालून देतो आणि थोड्या वेळाने आपण जाऊया तिकडे मंदिरात. तर तिकडेच हरताळकीची पूजा केलेली आहे, पाय पण पडूया आणि फुगड्यांचा डान्स देखील बघूया आणि आपलं मकर जे सजवत आहेत त्याचे बघूया म्हणजे कसं करतात आणि काय करतात ते. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता मंडळी हे बघा, इथे पप्पा आहेत आणि आत्ताच आमच्याकडे बघा कोण आलेलं आहे बघा खालून घरातनं. ए पूर्वी, ही बघा ही आमची पूर्वी आणि अजय. इकडे पप्पा आहेत. हे आमची हिरड बघा, ही आमची हिरड आहे प्रिशा. इकडे प्रेरणा की आहे, इथे जय आहे, सागरदादा आहे, इथे प्रिया काकी बसले आणि इकडे बघा सगळी तयारी चालू आहे जोरात एकदम. हे बघा हे मंडप असं सकाळपासून पांडू काका, शशी काका, चंदू काका आहेत. इथे राणी आहे, प्रज्ञा, आणि इकडे खुशी आहे ना, पाचच्या जे बॉर्डर आहे ना त्याची एक रेखाटणी करते बघा. काय करते, शिलाई मारते हा. आणि इथे शुभा की मोठे बाबा. तर अशी गडबड चालली अशी मजा असते आमच्याकडे, आपल्या इकडे म्हणजे या कोकणात. खरं तर हे बघा ही आमची रड आहे, सकाळपासून आल्यापासून रड नुसती लागली. चला आता हे फॉर्म लावायला घेतो आम्ही सगळेजण. आणि फॉर्म लावल्यानंतर आता इकडे फुलं आहेत ना, ही तयार करून ठेवली हे बघा. आणि हे बघा ही फुलं अशी तयार केलीत, तर ती लावणार आहे त्याच्यात. चला आपण मदत करूया जरा वेळ आणि नंतर मग तिकडे जाऊया. तर मंडळी बघा इकडे मंदिरात आहेत ना टिपऱ्यांचा खेळ चालू झाला आहे. मगाशी बोलल्याप्रमाणे इथे आता टिपऱ्यांचा खेळ सुरू झाला आहे. त्याला आपण जाऊया टिपऱ्यांचा खेळ बघायला. आणि हरताळकीची जी पूजा केली ना ती सुद्धा तुम्हाला दाखवतो.
Thank you.
ना कसरत चालली आहे. एका एस टी मंडळाने आहे ना गाडी आतमध्ये टाकली आहे ड्रायव्हरने गावात आतमध्ये आमच्या इकडे. पण आमच्याकडे वरती जायला ना रस्ता नाही आहे हे त्याला माहिती नव्हतं. पूर्ण कसरत चालली आहे. जर गाडी थोडीशी तरी इथे तिकडे झाली ना हे डायरेक्ट रस्त्याच्या बांधा खाली उतरल. आणि इकडे टिपऱ्यांचे खेळ चालले आमच्या मंदिरामध्ये आणि इकडे ही अशी कसरत चालली आहे. हे बघा काय करताय मनोज काका? एस टी कुठं मध्ये टाकली? पण त्याचं समजायला पाहिजे ना त्यांना. मग आता काय करणार हो? हे बघा मोठी कसरत चालली आहे बघा. इकडे पूर्ण एस टी आता बांधा खाली उतरली गेली बघा. असं झालेलं आहे आता इकडे. विकास का काय तिकडे लय गडबड झाली आता कारण का गाडी डायरेक्ट बांधा खाली उतरली. हे बघा हा पूर्ण बांध आहे ही एस टी आणि एस टी अटकली पूर्ण. ते मला नाही वाटत गाडी निघणार. चला मंडळी पाऊस आला म्हणून घरी आलो मी पण. आणि तुम्ही बघितलं तिकडे की आपल्या एस टी अडकले आपल्या मंदिराजवळ आणि इकडे आपल्या पाठचा जो बॅकग्राऊंड आहे ना त्याची तयारी चालली आहे. हा श्री लिहिला इथे श्री आणि दादा आणि राणी वगैरे कलर करतात आहेत. खुशी पण आहे म्हणजे आम्हाला वाटतंय अजून मकर एवढंच झालंय रेडी. ते बघा वरती अर्धी फुलं लावून झालेत आणि इकडे हे चाललंय कलर श्री पाठची बॅकग्राऊंड. आज आम्हाला वाटतंय 2 वाजतील वाटतं आपल्याला. आणि केदा ना तिथं लवकर. अरे पण टाकायला हात लाव जा इथे दिसला पाहिजे ना. मागे पूर्णच टेकव. थांबा